मित्रहो, प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना मागील काही व्हिडिओंमध्ये आपण ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ यांविषयी माहिती मिळवली। यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की उत्तर वैदिक काळात लोह धातूचा वापर वाढल्यामुळे उद्योगधंद्यांना गती मिळाली होती आणि या काळात भारतात द्वितीय नगरीकरणालाही प्रारंभ झाला होता। त्यामुळेच ऋग्वैदिक काळात जे प्रशासकीय क्षेत्र जन म्हणून संबोधले जात होते ते उत्तर वैदिक काळात विस्तारित होऊन जनपद म्हणून संबोधले जाऊ लागले आणि पुढे उत्तर वैदिक काळ समाप्त होत असताना हेच जनपद आणखी विस्तारित होऊन महाजनपद म्हणून संबोधले जाऊ लागले। इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या आसपास म्हणजेच आजपासून सुमारे 2600 वर्षांपूर्वी भारतात अशी 16 महाजनपदे असल्याचे आपल्याला दिसून येते। तर मग चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उत्तर वैदिक काळाच्या समाप्तीनंतर भारतात निर्माण झालेल्या महाजनपद काळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। इसवी सन पूर्व 6वे शतक हे वैदिक संस्कृतीच्या समाप्तीचे शतक म्हणून ओळखले जाते। या काळात समाजातील कठोर वर्णव्यवस्था आणि कर्मकांडांच्या वाढत्या प्रभावामुळे लोक बौद्ध आणि जैन विचारधारेकडे आकर्षित होऊ लागले होते। त्यामुळेच या काळात लिहिल्या गेलेल्या बौद्ध आणि जैन ग्रंथांतून आपल्याला महाजनपदांच्या विषयी बरीचशी माहिती प्राप्त होते। बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय आणि जैन ग्रंथ भगवती सूत्र यांमध्ये आपल्याला 16 महाजनपदांची अगदी सुस्पष्ट अशी यादी पाहावयास मिळते। यावरून आपल्या लक्षात येते की आजचा बिहार आणि उत्तर प्रदेशचा पूर्वी भाग हा महाजनपदांच्या विस्ताराचा प्रमुख केंद्र होता। तेथील सुपीक भूमीमुळे आणि विपुल लोह उत्पादनामुळे आपल्याला या भागात बहुतेक महाजनपदांचा विस्तार झालेला पाहावयास मिळतो। तर मग चला मित्रांनो, आपण या 16 महाजनपदांविषयी एक एक करून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। मगध महाजनपद। मगध हे प्राचीन भारतातील सर्व महाजनपदांपैकी सर्वात समृद्ध आणि प्रमुख असे महाजनपद होते। हे राज्य उत्तरेला गंगा, पूर्वेला चंपा आणि पश्चिमेला सोन नदीने वेढलेले होते। सध्या हा प्रदेश बिहारच्या दक्षिणेला पटना ते गया दरम्यान असल्याचे आपल्याला दिसून येते। मगधची प्राचीन राजधानी राजगृह येथे होती। नंतर ती पाटलिपुत्र येथे स्थलांतरित झाली। पौराणिक ग्रंथांनुसार बृहद्रथ हा मगधचा सर्वात प्राचीन शासक होता। त्यानंतर जरासंध देखील येथील एक प्रतिष्ठित शासक होता। राजा बिंबिसाराच्या काळात मगधचा खूप विकास झाला आणि मगधमधून महान भारतीय साम्राज्याचा विकास झाला। गौतम बुद्धांनीही त्यांचे बहुतांश आयुष्य मगधमध्ये व्यतीत केल्याने बौद्ध धर्मात मगधचे विशेष असे महत्त्व आहे। अंग महाजनपद। अंग महाजनपदाची सीमा ही त्याच्या प्रतिस्पर्धी असलेल्या मगध महाजनपदाच्या सीमेपासून चंपा नदीद्वारे विभक्त झालेली होती। चंपा नदी ही दोन्ही राज्यांचा मुख्य जलस्रोत होती आणि अंग राज्याच्या राजधानीचे नावही चंपाच होते। हे राज्य सद्यस्थितीत बिहारच्या भागलपूर मुंगेर प्रदेशात असल्याचे आपल्याला दिसून येते। अंग राज्याचा उल्लेख सर्वप्रथम अथर्ववेदात व नंतर महाभारतात झाल्याचेही आपल्याला दिसून येते। सुरुवातीच्या काळात अंग हे एक साधे राज्य होते, परंतु नंतर ते व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले आणि त्यामुळे शेजारील राज्यांचे व्यापारीसुद्धा त्यांच्याकडे आकर्षित झाले। पुढे मगधचे राजा बिंबिसार यांनी अंग राज्य जिंकून घेतले आणि मगधमध्ये विलीन केले। वज्जी संघ हे प्रामुख्याने 8 जनपदांनी बनलेले प्रजासत्ताक महाजनपद होते। त्याची राजधानी वैशाली होती। त्याच्या 8 जनपदांपैकी लिच्छवी नावाचे जनपद हे सर्वात जुने प्रजासत्ताक होते आणि वैशाली ही लिच्छवीचीच राजधानी होती, जी पुढे संपूर्ण वज्जी संघाची राजधानी झाली। हा प्रदेश गंगा नदीच्या उत्तरेला वसलेला असून पश्चिमेला गंडकी नदीने वेढलेला होता। गंडकी नदीने वज्जी संघाला मल्ल आणि कोसल महाजनपदांपासून वेगळे केले होते। सध्या हा भाग उत्तर बिहारच्या मिथिला भागात असल्याचे आपल्या लक्षात येते। राजधानी वैशाली व्यतिरिक्त वज्जी संघमध्ये हत्तीगामा, भोगानगर आणि कुंदापुरा यांसारखे काही लोकप्रिय शहरे असल्याचेही आढळून आलेले आहे। काशी महाजनपद।
प्राचीन काशी महाजनपद हे उत्तरेला वरुणा नदीने तर दक्षिणेला असी नदीने वेढलेले होते. वाराणसी ही त्याची राजधानी होती. हे शहर आजही अगदी त्याच ठिकाणी वसलेले आहे जिथे ते प्राचीन काळापासून आहे. गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वी काशी हे एक शक्तिशाली महाजनपद होते आणि त्याचा कोसल, मगध आणि अंग या महाजनपदांशी सतत संघर्ष चालत असे. कोसल महाजनपद. कोसल हे राज्य मगध राज्याच्या अगदी जवळ होते. त्याच्या दक्षिणेला गंगा नदी, पूर्वेला गंडक नदी तर उत्तरेला हिमालय पर्वत होते. हे महाजनपद 2 भागांमध्ये विभागले असल्यामुळे दक्षिणेकडील भागाची राजधानी ही श्रावस्ती तर उत्तरेकडील भागाची राजधानी ही साकेत का होती. परंतु मुख्यत्वे करून श्रावस्ती हीच कोसलची प्रमुख राजधानी होती. सध्या हा परिसर उत्तर प्रदेशातील फैजाबाद, अयोध्या या भागात असल्याचे आपल्याला दिसून येते. बुद्ध आणि महावीरांच्या काळात कोसलवर राजा प्रसेनजीत यांचे राज्य होते. कोसल हे एक शक्तिशाली महाजनपद होते, परंतु कालांतराने ते मगधमध्ये विलीन झाले. मल्ल महाजनपद. उत्तर प्रदेशातील सध्याच्या देवरिया प्रदेशात प्राचीन काळी मल्ल महाजनपदाचा प्रदेश होता. त्याची राजधानी कुशीनगर येथे होती. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनगर याच ठिकाणी झाले होते. वज्जी संघाप्रमाणेच मल्ल महाजनपद देखील प्रजासत्ताक गणराज्य होते. येथील कुसिनारा आणि पावा ही प्राचीन शहरे आजही जैन आणि बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाची अशी शहरे आहेत. भगवान महावीरांचे शेवटचे भोजन हे कुसिनारा येथे तर भगवान गौतम बुद्धांचे शेवटचे भोजन पावा येथे झाले होते. वत्स महाजनपद. उत्तर प्रदेशातील प्रयाग जवळ वसलेले वत्स किंवा वामा हे महाजनपद एक राजनियंत्रित महाजनपद होते. याची राजधानी कौशांबी होती. इसवी सन पूर्व 7व्या शतकात राजा उदयन यांनी कौशांबी नगराची स्थापना केली होती. या नगराने अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित केल्यामुळे कौशांबी हे नगर दक्षिण आणि वायव्येकडून येणाऱ्या वस्तूंचे प्रमुख केंद्र बनले होते. कुरु महाजनपद. कुरु महाजनपद हे सध्याच्या दिल्लीच्या आसपास असलेले एक महत्त्वाचे महाजनपद होते. इंद्रप्रस्थ म्हणजेच सध्याची दिल्ली ही त्याची राजधानी होती. महाभारतात आपल्याला कुरु आणि कौरवांशी संबंधित घटनांचे वर्णन पाहावयास मिळते. इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या अखेरीस रचल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही कुरु राज्य आणि तेथील राजवंशाची माहिती आपल्याला पाहावयास मिळते. पांचाळ महाजनपद. पांचाळ हे राज्य कुरु राज्याच्या पूर्वेला गंगा नदी आणि हिमालय पर्वतरांगांच्या मध्ये वसलेले होते. त्याची राजधानी अहिच्छत्र ही होती, जी सध्या बरेली भागात असल्याचे दिसून येते. प्राचीन काळी पांचाळ हे राज्य दक्षिण पांचाळ आणि उत्तर पांचाळ अशा 2 भागात विभागले गेले होते. पांचाळ हे एक शक्तिशाली राज्य होते, परंतु मौर्य आणि गुप्त साम्राज्यांनी त्यास संपुष्टात आणले. सुरसेन महाजनपद. सुरसेन अथवा शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या पश्चिमेस व मत्स्य राज्याच्या पूर्वेस वसलेले होते. येथील राजधानी मथुरा ही होती. गौतम बुद्धांच्या काळात राजा सूरसेनाने बौद्ध धर्माच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे वर्णन बौद्ध ग्रंथांमध्ये पाहावयास मिळते. नंतरच्या काळात मात्र भरभराटीस आलेले हे शूरसेन राज्य मगध साम्राज्यात विलीन झाले. चेदी महाजनपद. चेदी राज्याचे वर्णन आपल्याला महाभारतातही पाहावयास मिळते. येथील शिशुपाल नावाचा राजा हा मगध आणि कुरु राजांचा मित्र होता. त्याची राजधानी सुक्तिमती ही होती. सुक्तिमती नगराचे नेमके स्थान हे अद्यापही ज्ञात झालेले नसले तरीही काही इतिहासकार हे नगर उत्तर प्रदेशातील सध्याच्या बांदा या प्रदेशाच्या आसपास असल्याचे मानतात. अवंती महाजनपद. अवंती महाजनपद हे कोसल, मगध आणि वत्स यांच्या बरोबरीचे 4थे महत्त्वाचे महाजनपद होते. सध्याच्या मध्य प्रदेशात असलेले हे राज्य नर्मदा नदीमुळे 2 भागात विभागले गेले होते. त्यापैकी उज्जैन ही उत्तर अवंतीची राजधानी तर माहेशमती ही दक्षिण अवंतीची राजधानी होती.
अवंती हे बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते. मगधचा राजा शिशुनाग याने नंदीवर्धनाचा पराभव केल्यानंतर अवंती ही मगध साम्राज्याचा भाग बनली. मत्स्य महाजनपद. मत्स्य महाजनपद हे राजस्थानमधील जयपूर लगतच्या प्रदेशात असलेले महाजनपद होते. हे राज्य कुरु राज्याच्या दक्षिणेस तर यमुना नदीच्या पश्चिमेस होते. विराटनगर ही त्याची राजधानी होती. मत्स्य राज्याचे वर्णन विविध बौद्ध ग्रंथांमध्ये महाजनपद असे केले गेले असले तरी बुद्धांच्या काळापर्यंत त्याची राजकीय शक्ती बऱ्याच प्रमाणात कमी झाली असल्याचे आपल्याला दिसून येते. अस्मक महाजनपद. अस्मक महाजनपद हे दक्षिण भारतात असलेले एकमेव महाजनपद होते. त्याच्या राजधानीचे नाव पोटन किंवा पोटली असे होते. त्याचे स्थान सध्याच्या आंध्र प्रदेशात असल्याचे आपल्याला दिसून येते. अस्मक महाजनपदाचे वर्णन अंगुत्तर निकाय या प्राचीन बौद्ध ग्रंथात आपल्याला पाहावयास मिळते. कंबोज महाजनपद. भारताबाहेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले प्राचीन कंबोज महाजनपद हे हिंदुकुश पर्वतरांगांच्या दोन्ही बाजूला वसलेले होते. त्याची राजधानी राजपूर ही होती, जिला हाटक असेही संबोधले जात असे. सम्राट अशोकाच्या काळातील काही ग्रंथांमध्ये आपल्याला कंबोज राज्याचे वर्णन पाहावयास मिळते. गांधार. सध्याच्या पाकिस्तानात असलेले गांधार हे महाजनपद प्राचीन काळी शिक्षण आणि विद्वानांसाठी जगभरात प्रसिद्ध होते. तक्षशिला हे नगर या साम्राज्याची राजधानी होती. जागतिक स्तरावर शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या तक्षशिला विद्यापीठात ज्ञान मिळवण्यासाठी जगभरातून विद्वान येत असत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्राचीन काळातील 16 महाजनपदांच्या माध्यमातून भारतीय उपखंडातील तत्कालीन राजकीय परिस्थिती समजून घेतली. येथून पुढच्या काळात महाजनपदांच्या अस्तित्व आणि विस्ताराच्या लढाईत पुढे मगध राज्याचा उत्कर्ष कसा झाला याची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला ऑल नोटिफिकेशनवर सेट करा, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात लवकर प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.